ॲस्ट्रोवाणी विथ रुपाली या चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। धनत्रयोदशी म्हटलं की दिवाळीतील पहिला दिवस म्हणून आपल्याला ओळख असते, पण हिंदू महिन्याच्या आश्विन त्रयोदशीला येणारी ही धनतेरस म्हणजे नेमकं काय? मग या दिवशी आपण काय उपाय केले पाहिजे आणि काय करणे टाळले पाहिजे, असे अनेक प्रश्न आपल्या सर्वांच्या मनामध्ये उपस्थित असतील। चला तर मग आपण आज आपल्या या व्हिडिओमध्ये या प्रश्नांची उत्तरे पाहूयात। धनत्रयोदशीच्या दिवशी आपण भगवान धन्वंतरीची तसेच लक्ष्मी माता आणि कुबेर देवतांची पूजा केली जाते। तसेच या दिवशी काय खरेदी केली पाहिजे? या दिवशी आपण सोने, चांदी, पितळ अशा धातूंच्या वस्तू खरेदी करणे अशी मान्यता आहे। त्याचप्रमाणे ज्या व्यक्तींना असे माझ्याकडे बरेच लोक येतात, ते म्हणतात की ताई आम्ही सोने, चांदी, पितळ खरेदी करू शकत नाही, तर असा साधा सोपा उपाय आमच्याकरता नाहीये का? तर अशा लोकांकरता मी काही उपाय घेऊन आलेले आहे। चला तर मग आपण ते उपाय पाहूयात। धनत्रयोदशीच्या दिवशी धने घेतले तर 13 पट आपल्या धनांमध्ये वाढ होते अशी मान्यता आहे। त्याचप्रमाणे धनत्रयोदशीच्या दिवशी आपण झाडू, हळद घेतली तर आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मीचा वास असतो अशी मान्यता आहे। तर मग धनत्रयोदशीच्या दिवशी ज्या लोकांना सोने, चांदी, पितळ घेणे शक्य नाही, त्या लोकांनी हळद, धने, झाडू अशा वस्तू आपल्या घरामध्ये आवर्जून आणाव्यात। त्याचप्रमाणे आपल्या घरामध्ये आपण काय चुका टाळल्या पाहिजे? आपल्या घरातून आपण त्या दिवशी कोणालाही उधार देता कामा नये, कोणत्याही प्रकारचे पैसे बाहेर आपल्या घरातून जाता कामा नये। त्याचप्रमाणे आपल्या घरामध्ये आपण निगेटिव्ह बोलणं टाळले पाहिजे आणि सर्वात महत्त्वाची म्हणजे धनत्रयोदशीच्या दिवशी सायंकाळी आपण यमदीपदान करणे गरजेचे आहे। तर